Hello student, welcome to our new session in the chapter number 7, that is the cell division. Let's start with our chapter. First, what is meant by the cell? Cell is a structural and functional unit of the life of all multicellular organisms start from a single cell, that is the झायगोट. बघा, सेल हे आपल्या लाईफचं एक फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट आहे. जसं की जे सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील त्यांचं डेव्हलपमेंट हे एका सिंगल सेलपासून होतं, दॅट मीन्स द झायगोट. ते कसं काय तर बघा, कन्सिडर करा की एक मेल गॅमेट आहे आणि फिमेल गॅमेट आहे, दॅट इज द स्पर्म अँड एग. यांचं जर फ्युजन झालं, दॅट मीन्स द दोन सेल त्यांचं फ्युजन, सेल डिव्हिजनची प्रोसेस होऊन त्यांचं फ्युजन होतं. म्हणजे काय की त्याच्यापासून झायगोटचं फॉर्मेशन होतं. देन त्या झायगोटवरती अगेन सेल डिव्हिजनची प्रोसेस होऊन त्याचं कंटिन्युअसली मल्टिप्लिकेशन होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, ग्रोथ ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन द सेल डिव्हिजन. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ ही कशावरती डिपेंडंट आहे? सेल डिव्हिजनवरती. आणि ॲज अ सेल थेरी, की जसं सेल थेरीमध्ये स्टेट केलं आहे की प्रत्येक सेल ही एका प्री एक्झिस्टिंग सेलपासनं अराईज होते. द नेक्स्ट टर्म इज द सेल सायकल. What is meant by the cell cycle? Cell cycle, it is the sequential events occurring in the life of all cells. की सेलमध्ये काही सिक्वेन्शियल इव्हेंट होतात. त्या सिक्वेन्शियल इव्हेंटला आपण काय म्हणतो? सेल सायकल म्हणतो. या सेल सायकलचं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघतोय. बघा की सेल सायकल मेनली 2 स्टेपमध्ये डिवायडेड आहे. फर्स्ट इज द इंटरफेज अँड सेकंड इज द यम फेज. इंटरफेज ही पिंक लाईननी डॉटेड केली आहे. ठीक आहे, त्या इंटरफेज ही अगेन 3 स्टेजेसमध्ये डिवाइड आहे. G1 फेज, त्यालाच आपण फर्स्ट ग्रोथ फेज म्हणू. देन सेकंड इज द यस फेज, त्याला काय म्हटलं जातं? सिंथेसिस फेज. अँड G2 फेज. G2 फेज इज द सेकंड ग्रोथ फेज. आणि देन ती सेल एंटर करते कुठे? तर यम फेजमध्ये. यम फेजमध्ये काय होतं? मायटॉसिसची प्रोसेस होते. म्हणजेच प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. ठीक आहे, तर 1 बाय 1 आपण बघू. बघा, सेल सायकल ही काय आहे? इंटरफेज आहे. त्याच्यामध्ये पिरियड ऑफ ग्रोथ अँड DNA रेप्लिकेट बिटवीन द सेल डिव्हिजन. की ह्या इंटरफेजच्या मध्ये काय होतं? DNAची ग्रोथ होते किंवा पिरियडची ग्रोथ होते. देन DNAचं रेप्लिकेशन होतं सेल डिव्हिजन थ्रू. ठीक आहे, मग त्याचं 3 स्टेजेसमध्ये बघितलं आपण. डिव्हायडेशन होतं इंटरफेजचं. मग फर्स्ट कुठली आहे? G1 फेज, त्यालाच आपण फर्स्ट ग्रोथ फेज म्हणू. याच्यामध्ये काय होतं की जी सेलची साईज आहे दॅट आर इन्क्रीजेस. सेल्स increases in size. देन सेकंड फेज इट इज द यस फेज. यस फेजमध्ये काय? रिप्लिकेशन ऑफ DNAचं रेप्लिकेशन होतं. देन 2 सिस्टर स्टँड्स ऑफ DNA कॉल्ड दी क्रोमॅटिड्स आर प्रोड्यूस. क्रोमॅटिडचं जे प्रोडक्शन आहे ते कुठे होतं? यस फेजमध्ये. त्याच्यानंतरनं जे हिस्टोन प्रोटीन्स that are required for the cell division that are also synthesis in the yes phase. ठीक आहे, DNAचा नंबर डबल होतो. हिस्टोन प्रोटीनचं सिंथेसिस होतं किंवा जे RNA रिक्वायर्ड आहे सेल डिव्हिजनच्या प्रोसेससाठी ते सुद्धा यस फेजमध्ये सिंथेसाइज होता. देन यस फेज नंतरनं ती सेल कुठे जाणार आहे? G2 फेजमध्ये. मग G2 फेजमध्ये काय होतं की जे सेल ऑर्गनेल्स आहे त्यांचा नंबर डबल होतो. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स हे जे आहे सेल ऑर्गनेल ॲज लाईक सेल ऑर्गनेल्स, त्यांचा नंबर डबल होतो. देन न्यू सायटोप्लाझम फॉर्म. याच्यामध्ये न्यू सायटोप्लाझमचं फॉर्मेशन होतं. ओके, ऑल अदर स्ट्रक्चर निडेड फॉर द मायटॉसिस दॅट इज द फॉर्म. की जे मायटॉसिस किंवा त्या सेलचं डिव्हिजन होण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टींची गरज आहे ते सगळे डिव्हायडेशन कशामध्ये होतं? G2 फेजमध्ये होतं. ओके, तर बघा
ही जी इंटरफेस बघतो, इंटरफेस ही एक प्रिपरेटरी फेज आहे. फॉर एक्झाम्पल जसं की सेल डिव्हिजन होण्याच्या आधी त्या सेल डिवाईड होण्यासाठी ज्या काही गोष्टींची गरज आहे ती सगळी कुठे इंटरफेजमध्ये होते. आपण परत एकदा सेल सायकलची डायग्राम बघा इथे G1 फेज, ही G1 फेज किती वेळेसाठी होते, 8 अवर्स, 8 तास होतात. देन यस फेज ही 6 to 8 अवर्ससाठी, म्हणजे सेल ह्या स्टेजमध्ये एवढ्या पिरियडसाठी किंवा ती सेल डिव्हाइड होण्यासाठी किंवा सिंथेसिस होण्यासाठी त्याला 6 to 8 अवर्स लागतात. देन G2 फेजमध्ये ती सेल किती अवर्ससाठी राहील, 2 to 5 अवर्स. देन मायटॉसिस किंवा यम फेजमध्ये ती सेल 1 to 3 अवर्ससाठी राहील. ठीक आहे. देन त्या सेलचं कन्वर्जन हे 2 डॉटर सेल्समध्ये होईल. ठीक आहे. म्हणजे ही जी इंटरफेज आहे ती कशी आहे, प्रिपरेटरी फेज. आणि प्रिपरेशन सेल डिव्हिजन होण्यासाठी जे प्रिपरेशन आहे ते कंप्लीट झाल्याच्या नंतरच ती सेल कुठे एंटर करते, यम फेजमध्ये किंवा मायटॉसिसमध्ये. ओके. आणि ही जी सेल डिवाइड होण्याचं ड्युरेशन आहे ते ह्युमन सेलमध्ये 24 अवर्स आहे. आणि ईस्टमध्ये जर कन्सिडर केलं तर ईस्टमध्ये एक सेल डिवाइड होण्यासाठी 90 मिनिट्स लागतात. बघा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे त्याच्यासुद्धा हा क्वेश्चन विचारता की ह्युमन सेल डिवाइड होण्यासाठी किती ड्युरेशन लागतो. सो त्याचा आन्सर आहे 24 आवर्स. आणि ईस्टची जर एक सेल डिवाइड व्हायची असेल तर त्याच्यासाठी 90 मिनिट्स लागतात. ठीक आहे. देन आपण बघू मायटॉटिक फेज. आपण इंटरफेज बघितले, मग मायटॉटिक फेज कधी होते, तर मायटॉटिक फेज इज द स्टेज व्हेन अ सेल डिवाइड व्हायला सुरुवात होते, त्या स्टेजला आपण मायटॉटिक फेज म्हणू. बघा जी इंटरफेज आहे, इंटरफेजमध्ये काय होतं, प्रिपरेशन होतं. सेल डिवाइड होण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या सगळ्या प्रिपेअर होतात. कशामध्ये, इंटरफेजमध्ये किंवा G1 यस फेज आणि G2 फेजमध्ये. आणि ती सेल जेव्हा यम फेजमध्ये जाते किंवा मायटॉटिक फेजमध्ये जाते तेव्हा त्या सेलचं ॲक्च्युअल सेल डिव्हिजन स्टार्ट होतं. ओके. तर मग मायटॉसिस होतं तिथं. मग मायटॉसिस काय बघा, द डिव्हिजन ऑफ अ सिंगल न्यूक्लियस इंटू दी 2 जेनेटिकल आयडेंटिकल डॉटर. मायटॉसिस म्हणजे काय की एका सिंगल सेलचं किंवा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. कशामध्ये, 2 जेनेटिकल आयडेंटिकल डॉटर न्यूक्लियामध्ये. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, मायटॉसिस. दिस डिव्हिजन इन्व्हॉल्व्ड 2 प्रोसेसेस. ह्या डिव्हिजनमध्ये मायटॉसिसच्या प्रोसेसमध्ये 2 प्रोसेस आहे. फर्स्ट इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड second is the separation of the cytoplasm and the new nuclei into the daughter cell. बघा जर न्यूक्लियसचं जर डिव्हिजन होत असेल तर त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो. आणि सायटोप्लाझमचं जर डिव्हिजन होत असून 2 डॉटर सेल जर बनत असतील तर आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो, सायटोकायनेसिस. ह्या कंटिन्युअस प्रोसेस आहे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाल्याच्या नंतरनं सायटोकायनेसिस होतं. ठीक आहे. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. देर आर 3 काइंड्स ऑफ सेल डिव्हिजन इन ॲनिमल सेल. आपण जर ॲनिमलचा जर कन्सिडर केला तर 3 टाइप्स आहे सेल डिव्हिजनचे. फर्स्ट इज द मायटॉसिस, त्यालाच आपण डायरेक्ट डिव्हिजन म्हणू. सेकंड इज द मायटॉसिस, हे कसं आहे इनडायरेक्ट डिव्हिजन. आणि मिओसिस, इट इज द रिडक्शनल डिव्हिजन. मायटॉसिसमध्ये काय होतं, सिम्पली सेलचं एनलार्जमेंट होऊन त्याच्यामध्ये कन्स्ट्रिक्शन होतं, सायटोकायनेसिस होतं आणि सेल डिवाइड होऊन त्याच्यापासून नवीन डॉटर सेल तयार होतात. मग मायटॉसिसमध्ये काय होतं, इक्वेशनल डिव्हिजन होतं. इक्वेशनल म्हणजे काय, इक्वल डिस्ट्रीब्युशन होतं जे हेरिडिटरी कॅरेक्टर आहे त्यांचं. आणि मिओसिसमध्ये रिडक्शनल डिव्हिजन होतं. म्हणजे काय होतं, रिडक्शन, जे क्रोमोझोम नंबर आहे त्यांचं काय थोडक्यात रिडक्शन केलं जातं. देन फर्स्ट इज द फर्स्ट सेल टाइप, दॅट इज द अमायटॉसिस. व्हॉट इज मेन बाय द अमायटॉसिस, इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ सेल डिव्हिजन. हा एक सिम्पलेस्ट मोड आहे सेल डिव्हिजनचा. ड्युरिंग द अमायटॉसिस न्यूक्लियस elongates and constriction appears somewhere along its
लेंथ. ओके, म्हणजे काय होतं की जी न्यूक्लियसची साईज आहे ती इलॉंगेट व्हायला सुरुवात होते. अँड कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, थोडक्यात एक खास तयार होते त्याच्या लेंथ बरोबरच. दिस कन्स्ट्रिक्शन डिपेंड्स अँड डिवाइड्स द न्यूक्लियस इंटू दी 2 डॉटर न्यूक्लियाय. हे जे कन्स्ट्रिक्शन होतं त्याच्यामुळेच ती जो न्यूक्लियस आहे त्याचं डिवायडेशन होऊन त्याचं कन्वर्जन 2 डॉटर न्यूक्लियामध्ये होतं. This is followed by the division of cytoplasm which result in the फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल. बघा, कन्स्ट्रिक्शन होऊन 2 डॉटर न्यूक्लियसमध्ये डिवायडेशन झाल्याच्या नंतरनं त्याला काय फॉलो करते की सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं किंवा त्याच्यामध्ये सायटोकायनेसिस होऊन ती सेल टोटली एकमेकांपासून सेपरेट होते आणि 2 नवीन सेल्सचं फॉर्मेशन होतं. This division occur in the unicellular organisms, abnormal cells, old cells in fetal membrane cells. बघा, ही जी प्रोसेस आहे अमायटॉसिसची ही कुठे होणार, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलं तर अमिबाचं एक्झाम्पल घेऊ. अमिबामध्ये सुद्धा अमायटॉसिसची प्रोसेस होऊनच मल्टिप्लिकेशन होतं सेलचं. ॲबनॉर्मल सेल की ज्या सेल ॲबनॉर्मल ग्रोथ परफॉर्म करतात त्यांच्यामध्ये सुद्धा अमायटॉसिस होतं आणि ओल्ड सेल. बघा, या फिगरमध्ये आपण डिनोट केलं आहे की फर्स्टली हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसची साईज एनलार्ज होते किंवा त्या न्यूक्लियसची साईज वाढलेली दिसते. फर्स्टली त्याच्या सायटोप्लाझममध्ये आपल्याला एक कन्स्ट्रिक्शन बघायला मिळतं. हे कन्स्ट्रिक्शन मोठं होऊन त्याच्यापासून सगळ्यात आधी काय होईल की जो न्यूक्लियस आहे त्याचं डिवायडेशन होईल आणि देन सायटोप्लाझमचं डिवायडेशन होईल. ठीक आहे, दॅट इज द प्रोसेस ऑफ अमायटॉसिस. ओके, थँक्यू.